नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हटलं की घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता असते. सकाळची लगबग, देवपूजा, सण, उत्सव आणि त्याचसोबत रोजच्या नाश्त्यासाठी काय वेगळं बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच असतो. तुम्ही पोह्याचे भरपूर पदार्थ खाल्ले असतील. कांदा पोहे, बटाटे पोहे, दही पोहे, पोहे चिवडा. पण पोह्यापासून बनवलेले हे खमंग थालीपीठ तुम्ही कधी खाल्ले आहे का? श्रावणात नेहमीच्या नाश्त्यापेक्षा काहीतरी वेगळं, चविष्ट आणि पोटभर खायला हवं असेल तर आजची रेसिपी नक्की करून बघा. आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल पोह्याचे खमंग, कुरकुरीत आणि मऊसर थालीपीठ. हे बनवायलाही फार वेळ लागत नाही आणि घरामध्ये सहज मिळणाऱ्या साहित्यापासून तयार होतं. तर आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग श्रावण स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे 2 वाटी पोहे घेते. आपण नेहमी कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ना, तेच पोहे यासाठी घ्यायचे आहेत. हे पोहे मी एका भांड्यात घेतले आहे. आता हे पोहे आपल्याला पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा पाणी घालून पोहे हाताने चांगले चोळून धुवून घेऊया. तर मी यामध्ये पाणी घातलं आहे. व्यवस्थित आपण यातलं आहे ना पाणी काढून घेऊया. आता हे पाणी काढून टाकूया आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालून पोहे धुवून घेऊया. तर यातलं मी आता पाणी काढते. तर इथे मी पाणी काढलं आहे यातलं. तुम्ही इथे पाहू शकता. आता पोहेमध्ये मी थोडेसे पाणी घालून आणि एक 10 मिनिटासाठी आपण हे भिजत ठेवायचे आहेत. यामध्ये मी पाणी घातलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करते आणि याच्यावर झाकण झाकून एक 10 मिनिटासाठी हे झाकण ठेवते. पोहे जास्त वेळ भिजवायचे नाही. फक्त आपल्याला 10 मिनिटे पुरेसे आहेत. श्रावण महिन्यात घरामध्ये सणांची लगबग असते. त्यामुळे अशी कमी वेळात होणारी रेसिपी आपल्यासाठी खूप उपयोगी ठरते. आता 10 मिनिटे झाली आहेत. आपले पोहे छान असे भिजले आहेत. एक पोहे हातावर घेऊन तुम्हाला दाबून दाखवला आहे मी. हाताने सहज दाबला जातोय. म्हणजे पोहे अगदी योग्य प्रकारे भिजले आहेत. आता हे पोहे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या पोह्याचा छान मऊ लगदा तयार करून घ्यायचा आहे. हाताने पोहे चांगले दाबून दाबून मऊ करून घ्यायचे आहेत. जसं आपण कणकेचा गोळा मळतो अगदी तसंच पोहे मळून घ्यायचे आहे. पोहे थोडी कोरडे वाटले तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं. मीही इथे थोडे थोडं पाणी घालून मळून घेते. बघा अगदी पोहे किती छान मऊ झाले आहेत. तोपर्यंत मला कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा, तुम्हाला थालीपीठ कोणत्या प्रकारचं जास्त आवडतं? कांद्याचं, मेथीचं, भाजीचं की अजून एखादं वेगळं? आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कोणतं थालीपीठ पाहायला आवडेल तेही कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटमधून पुढची रेसिपी ठरवायला मला खूप आवडेल. बघा यात मी थोडे थोडे करून पाणी घालते आणि व्यवस्थित असं हे मळून घेते. जसं आपण पीठ मळतो ना त्याचप्रमाणे आपण हे मळून घ्यायचं आहे. तर यात मी पाणी घेते अजून थोडं आणि हे व्यवस्थित असं मळून घेते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता? तुमच्या शहराचं नाव मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला कोणाकोणाला हे थालीपीठ आवडतं तुमच्या घरामध्ये तेही मला कमेंट करून सांगा. तर इथे मी मळून असं घेतलेलं आहे. याचा व्यवस्थित असा लगदा तयार झाला की थालीपीठ थापताना अजिबात त्रास होत नाही. तर हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. याप्रमाणे असं आपण मळून घ्यायचं. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आता यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घालते. त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ घालूया आणि त्याचबरोबर घालूया चवीनुसार मीठ. यानंतर एक मोठा कांदा चिरून मी घेतला आहे बारीक, तो घालूया. तर कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालूया. मला कोणत्याही पदार्थात भरपूर कोथिंबीर घातलेली खूप आवडते. कोथिंबीरमुळे पदार्थाला छान सुगंध आणि चव येते. आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत. ते यामध्ये आपण घालूया. आता 1 चमचा धने जिरे पूड, पाव चमचा हळद आणि 1 छोटा चमचा लाल तिखट घालूया. थोडंसं हिंग जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. लाल तिखट आहे ना ते मी 2 चमचे घेतलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता 1 टेबलस्पून तीळ घ्यायचे आहे. तिळामुळे थालीपीठाला छान चव आणि कुरकुरीतपणा येतो. आता इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे. हातावर घेऊन थोडी चोळायची आणि मग पिठामध्ये घालायची. कस्तुरी मेथीचा सुगंध या थालीपीठामध्ये खूप छान लागतो. आता सगळं साहित्य आपण हाताने व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. तर ते हे मिक्स करून घेते मी. तर हे कोरडे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सुरुवातीला पाणी घालायची अजिबात घाई करू नका. कांदा आणि कोथिंबीरीला थोडंसं पाणी सुटतं. त्यामुळे सगळं साहित्य आधी आपण मिक्स करून घेऊया. आता लागेल तसं कोमट पाणी आपण थोडं थोडं घालून पीठ भिजवून घेऊया. पाणी खूप गरम नको, हाताला सहन होईल ना
एवढंच कोमट असेल तर पुरेसं आहे. कोमट पाण्यामुळे पोहे छान फुलतात आणि थालीपीठ भाजल्यानंतर फार कडक होत नाहीत. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ राहतात. तर यामध्ये आपण थोडे पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया. एकदम असं जास्त घालायचं नाही. तर मी ते काय केलं आहे, थोडं घालत असं मळून घेतलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. एकदम जर घातलं तर आपल्याला पिठाचा आणि पाण्याचा अंदाज लागणार नाही. आपलं हे पीठ पातळ होईल, म्हणजेच आपलं हे बिघडेल. तर इथे मी घट्ट असा गोळा तयार करून घेतला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. जसं आपल्याला पाहिजे आहे ना, तसं इथे पीठ मळून झालं आहे. आता शेवटी 1 चमचा तेल घालूया. तेलामुळे पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि थालीपीठ थापणं सोपं जाईल. सगळं व्यवस्थित मळून घेऊया. बघा, छान असा मऊ गोळा तयार झाला आहे. आता लगेच थालीपीठ बनवायला घेऊया. तर याच्यावर अजून थोडंसं तेल लावते मी आणि हा गोळा आपण मळून घेऊया हाताने छान असा. बघा, छान असा मऊ गोळा तयार झाला आहे. आता लगेच आपण थालीपीठ बनवायला घेऊया. थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी कागद घेतला आहे हा प्लास्टिकचा. जे आपल्याकडे घरी पिशवी असते ना, ती मी कडेने कापून चौकोन असा करून घेतला आहे. जे आपल्याकडे घरी अवेलेबल आहे त्या साहित्यातच तुम्हाला मी बनवून दाखवते. त्याला आपण काय करूया, थोडेसे तेल लावूया आणि याच्यावर आपण गोल असा गोळा करून ठेवूया. तर यातलं मी पीठ घेते, गोल गोळा करते आणि याच्यावर थापायला चालू करते. तर हाताला थोडेसे तेल लावायचे, जेणेकरून आपल्याला हे लगेच थापता येईल. तर मी बोटांना असे तेल लावले आणि हे थापून घेते. एकदम हळू अलगद थापायचं आहे हे. हळूहळू दाबत थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठ फार असं जाड ठेवायचं नाही आणि खूप पातळही नाही करायचं. मध्यम जाडीचं थापलं की ते आतून छान शिजतं आणि बाहेरून कुरकुरीत होतं. तुम्ही पण थालीपीठ अशी थापून करता का लाटून करता? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहता ते तुमच्या शहराचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. आता मध्ये काही छिद्र करून घेऊया. या छिद्रांमुळे थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित शिजतं. इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे. पॅन आपला गरम झाला की त्याच्यावर आपण तेल लावून घेऊया. तर इथे मी तेल लावून घेतलं आहे. आता याच्यावर आपण थालीपीठ हळू टाकूया, नाहीतर भाजेल. वरून आपण काय करूया, याच्यावर झाकून ठेवूया. तर मी ते याच्यावर झाकण झाकते. झाकण ठेवल्यामुळे वरच्या बाजूनेही थालीपीठ छान शिजतं. तर याच्यावर आपण झाकण ठेवूया. एक 10 मिनिटांनी याच्यावरचं आपण झाकण काढून पाहूया. बघा, वरची बाजू कोरडी झाली आहे, म्हणजे खालची बाजू छान भाजली आहे. आता अलगदपणे थालीपीठ पलटून घेऊया. बघा किती सुरेख रंग आला आहे. आता दुसऱ्या बाजूनेही मस्त असं खरपूस भाजून घेऊया. दोन्ही बाजूने छान भाजून घेतलं की आपलं श्रावण स्पेशल थालीपीठ तयार. तोपर्यंत एकदा कमेंटमध्ये सांगा, श्रावण महिन्यात तुमच्या घरी नाश्त्यासाठी काय काय बनवता? सकाळच्या नाश्त्यासाठी मी अशी छोटी थालीपीठ बनवते आणि रात्रीच्या जेवणासाठी थोडीशी मोठी बनवते. आता हे थालीपीठ बघा मस्त खरपूस भाजलं आहे आणि किती रंग सुरेख आला आहे. आणि जर तुमची लहान मुलं पोहे खात नसतील तर त्यांना हे करून द्या. त्यांना खूप आवडेल, त्यांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी. याच पद्धतीने सर्व थालीपीठ मी भाजून घेते. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 8 ते 9 थालीपीठ झाली आहेत छोटी. तर मी साहित्य जास्त घेतल्यामुळे माझे 8 ते 9 झाले आहेत. आणि बघा, सगळी थालीपीठ किती छान दिसत आहे. गरमागरम थालीपीठ दही, लोणचं, शेंगदाण्याची चटणी किंवा ठेच्यासोबत खायला खूप छान लागतात. किंवा तुम्ही मिरचीचा ठेचा जरी बनवला, या ठेच्यासोबत हे गरमागरम थालीपीठ म्हणजे एकदम कॉम्बिनेशन आहे. बाहेरून किती छान खरपूस झाला आहे आणि आतून मऊ आहे. कांदा, कोथिंबीर, तीळ, कस्तुरी मेथी आणि मसाल्यांमुळे प्रत्येक घासामध्ये खूप छान चव येते. श्रावण महिन्यात नेहमीच्या पदार्थापेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर हे थालीपीठ नक्की करून बघा. आणि हो, ही उपवासाची रेसिपी नाही, कारण यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरलं आहे. त्यामुळे तुमच्या घरच्या श्रावणातील आहाराच्या पद्धतीनुसार ही रेसिपी बनवा. तर मैत्रिणींनो, आजची आपली श्रावण स्पेशल पोह्याची थालीपीठ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये श्रावण स्पेशल कोणती थालीपीठ बनवू. आणि हो, सबस्क्राईब देखील करा.